राजस्थानातून आलेल्या या निकुंभ राजपूत शाखांनी आपले नाव स्थानिक बोलीत रूपांतरित केले. निकुंभ, निकुंभ, निकम अशा प्रकारे निकम हे मराठी रूप प्रचलित झाले. काळानुसार ते मराठा सरदार, देशस्थ ब्राह्मण आणि क्षत्रिय कुटुंबांमध्ये विलीन झाले. निकम हे आडनाव सूर्यवंशीय इक्ष्वाकू वंशाशी संबंधित आहे. तोच वंश ज्यात भगवान श्रीरामचंद्रांचा जन्म झाला होता. या वंशातील एक प्रमुख शाखा म्हणजे निकुंभ वंश आणि हाच निकुंभ पुढे निकम या रूपात महाराष्ट्रात स्थिर झाला. राजा निकुंभ हे इक्ष्वाकू वंशातील 13वे वंशधर मानले जातात. त्यांचे वंशज मंडलगड, राजस्थान येथे राज्य करत होते. त्यांच्या वंशातील प्रसिद्ध राजांमध्ये राजा बाहुमान, राजा मांधाता कोली, राजा भागीरथ, राजा अज, राजा दशरथ आणि श्रीरामचंद्रजी यांचा समावेश होतो. पुढील काळात याच वंशातील विद्वानांनी खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात मोठे योगदान दिले. उदाहरणार्थ भास्कराचार्य हे ह्याच निकुंभवंशी परंपरेतील विद्वान मानले जातात.